ऑनलाईन जमीन जर मोजायचं असेल तर याच्यासाठी दोन ऑप्शन आहेत. तर जरीब नावाचं जे ॲप आहे त्याचं मी तुम्हाला ट्रायल दाखवतो. त्यानंतर दुसरा एक ऑप्शन आहे, मी त्याचं पण ट्रायल दाखवतो. तर जे जरीब नावाचं जे ॲप आहे तुम्ही प्ले स्टोअरवरून घेऊ शकता. हे ज्यावेळेस आपण चालू करू त्यावेळेस दोन ऑप्शन येतात, एक लँड मेजरमेंट आणि दुसरं लँड कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही आरचं गुंठ्यामध्ये किंवा एकरमध्ये, हेक्टरमध्ये किंवा स्क्वेअर फूटमध्ये करू शकता लँड कॅल्क्युलेटर खालचा ऑप्शन. आणि वरचा जो ऑप्शन आहे लँड मेजरमेंटचा, त्याच्या मार्फत जे आहे ते आपण जमीन मोजतो. तर याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर दोन ऑप्शन येतात, एक म्हणजे बाय मार्किंग आणि दुसरं जे बाय ऑटो वॉक. तर ऑटो वॉकमध्ये काय आहे की आपल्याला पूर्ण शेतावर आपल्याला फिरायचं, जेवढी जेवढी जमीन मोजायची आहे त्यामुळे आपण मोजता येते. किंवा आपण जमिनीपाशी उभे नाही आहेत, 500 किलोमीटर लांबची काय, हजारो किलोमीटर लांबची जरी जमीन असली आणि ती जर मोजायची असली तर बाय मार्किंग आपण मोजू शकतो. तर सध्या जे आहे ते आपला 1 एकरचा प्लॉट आहे आणि मी त्याच्या बाजूला सध्या उभा आहे. तर आपण मार्किंगने जे आहे ते तुम्हाला मोजून दाखवतो कसं मोजतात. सगळ्यात अगोदर हे असं सीन येते, त्याच्यावर बाय मार्किंगवर क्लिक केल्याच्या नंतर मग हा आपला शेडच्या बाजूपासून जे आहे ते 1 एकरचा पट्टा चालू होतो. आपण इथं क्लिक केली, क्लिक केल्याच्या नंतर हे दुसरं मार्क केला आपण, तिथे टच करायचं आहे. त्यानंतर आपण इथे टच केलं आणि त्यानंतर जे आहे ते आपण या ठिकाणी टच केलं. तर हे झाली मार्किंग 1 एकरची. तर आता तुम्हाला इथे दिसत असेल 7.84 कॅनल हे युनिटच्या बाजूला जे आहे. तर याचं जे कन्व्हर्जन आहे तर आपण या ॲपमध्ये करू शकतो किंवा गुगलला जाऊन पण करू शकतो. तर आता 7.84 हे लक्षात ठेवा. तर याचं आपल्याला कन्वर्ट करायचं आहे गुंठ्यामध्ये, एकरमध्ये कन्वर्ट करायचं किंवा स्क्वेअर फूटमध्ये. तर 7.84 7.84. तर हे झालं. इथे युनिट चेंज करायचं आहे कॅनलमध्ये. तर कॅनलमध्ये ज्यावेळेस आपण करू 7.84, तर इथं खाली जे आहे ते आपल्याला स्क्वेअर फूटमध्ये आलेलं आहे. किंवा आपल्याला एकरमध्ये जर घ्यायचं असेल तर इथं एकरमध्ये पण येतं. हे वेगवेगळे ऑप्शन आहेत. तर एकरमध्ये जर घेतलं तर 0.94, म्हणजे 1 एकरला थोडंफार कमी आहे. आता आपण करू स्क्वेअर फूटमध्ये. तर स्क्वेअर फूटमध्ये जर बघितलं तुम्हाला तर इथं लक्षात येईल की 42,688. याची जी ॲक्युरेसी आहे ती जवळपास 99% ॲक्युरेसी असते. आणि 1% जो आहे तो आपल्याला थोडासा ॲक्युरेसी कमी जास्त होऊ शकते. तर प्ले स्टोअरवरनं गुगल अर्थ नावाचं जे ॲप आहे तर ते ॲप घ्यायचं आहे आणि त्याच्यामार्फत आपल्याला जमीन मोजायची. तर ते ॲप ओपन केल्याच्या नंतर आपण सध्या जिथे उभे आहोत तर तिथली पण जमीन मोजू शकतो किंवा आपण शहरामध्ये आहोत आणि गावाकडली पण जमीन आपण मोजू शकतो. तुम्ही पाहू शकता की इथं जे आहे तर सर्वात अगोदर आपल्याला पाथ नावाचं जे ऑप्शन आहे, म्हणजे हे जे 3 टिंब दिसतात तुम्हाला खाली, 3 टिंब आणि मॅपचं चिन्ह, त्या दोन्हीच्या मधामध्ये जे पाथचं चिन्ह आहे तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे, ज्याच्यामध्ये पाथ आणि पॉलिगॉन नावाचा ऑप्शन येतो. तर त्याच्यामध्ये जे आहे तर सर्वात अगोदर आपल्याला जो पॉईंट घ्यायचा आहे, ॲड फर्स्ट पॉईंट नावाचा ऑप्शन आलेला आहे इथं. तर ते जे पॉईंट आहे तर ते बरोबर एका कोपऱ्याला घ्यायचं आहे. जसं की आता हे आपण शेताचा कोपरा आहे, आता हे 1 एकर जमीन आहे. तर या कोपऱ्यावर आपण पॉईंट घेतो आपला. तर हे तिथं स्क्रीन न्यायची आणि ॲड पॉईंटवर क्लिक करायचं. मग ते झाल्याच्या नंतर मग ती लाईन तशीच ओढत न्यायची आपल्याला, जिथं जेवढी आपल्याला जमीन कव्हर करायची आहे. जसं की आता हा पॉईंट आहे, हा 1 एकरची आपली लाईन आहे. तर हे दुसरा ॲड पॉईंट केला आपण. त्यानंतर तिसरं जे आहे तर हे आपला तिसरं जे आहे तर हा आहे आपला पॉईंट. तर डबल ॲड पॉईंटवर क्लिक करायचं. त्यानंतर डबल ही लाईन जी आहे ती अशीच ओढत न्यायची इकडे या शेडपाशी आपल्याला. तर हे झाला तिसरा पॉईंट. त्यानंतर जे आहे ते डबल जे आपला सुरुवातीचा पॉईंट होता तर त्या पॉईंटला नेऊन याला कनेक्ट करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं. जसं की क्लोज शेप नावाचा ऑप्शन येतो आणि त्यानंतर क्लोज शेप जे खाली जे ऑप्शन आहे तर त्याच्यावर क्लिक करून द्यायचे किंवा डनवर क्लिक केलं तरी चालून जातं. तर हे झालं सेव्ह प्रोजेक्ट. तर आता स्क्रीन ज्यावेळेस आपण थोडीशी वर घेऊ तर तुम्हाला इथं दिसत असेल की जे स्क्वेअर मीटरमध्ये आहे इथं, तर आपण ते स्क्वेअर फीटमध्ये केल्याच्या नंतर आपल्याला थोडीशी क्लॅरिटी येईल. तर हे आहे ऑप्शन स्क्वेअर फूटचं. तर तुम्हाला इथं दिसत असेल की 40,671 स्क्वेअर फूटचा एरिया आपला तो आहे. आता ह्याचं जे आहे ते कन्वर्ट आपण ॲपमार्फत करू शकतो किंवा गुगलला टाकलं तरी बी येऊन जातं. जसं की 40,671. जसं की तुम्ही जर गुगलला गेलात आणि इथं जर आपण टाकलं 40,671
तर तुम्हाला इथं एकर दिसत असलं वर 0.93 एकर. तर म्हणजे एका एकरला थोडंसं एकदम कमी दाखवतंय, कारण की आपल्या म्हणजे ऑनलाईन मोस्ट वेळेस थोडंफार ते कानाकोपरा जे आहे ते शेतातला राहून जातो, त्याच्यामुळे ते मायनर डिफरन्स येतो याच्यामध्ये. पण एक अंदाजे लक्षात येतं की बाबा एका एकरला किती कमी आहे किंवा किती एरिया आहे, तर तो जो आहे तो ह्या ऑनलाईन ॲप मार्फत जे आहे ते समजला जातो. तर अशा मार्फत जे आहे ते आपण जमीन मोजू शकतो, कुठलीही जमीन कुठूनही आपण मोजू शकतो. तर हे 2 ॲप होते ज्याच्या मार्फत आपण जमीन जे आहे ते मोजता येते.